आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। अहिल्या पॅटर्न शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक आयकर आयुक्त नितीन वाघमाडे। महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचा 66वा शैक्षणिक स्नेह मेळावा रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रेवणाळ हायस्कूल, रेवणाळ, तालुका जत, जिल्हा सांगली येथे उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्राचार्य RS चोपडे होते। प्रमुख अतिथी आयकर आयुक्त माननीय नितीन वाघमाडे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेने जत, आटपाडी, मान या दुष्काळी भागात दर्जेदार शिक्षण देत सामाजिक परिवर्तन घडवले आहे। अहिल्या पॅटर्नमधील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून हा पॅटर्न संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत आहे। यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी सातारा माननीय धनंजय चोपडे म्हणाले, प्राचार्य RS चोपडे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभल्यामुळे संस्था महाराष्ट्राच्या पटलावर आदर्श ठरली आहे। संस्थेतील प्रत्येक सेवक माझी संस्था या भावनेने कार्यरत असल्यानेच हे यश मिळाले आहे। कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अहिल्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। बॅरिस्टर TK शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती LT शेंडगे यांना अहिल्या पुरस्कार, रेवणाळ हायस्कूलचे लिपिक श्री DM पुजारी व श्री NR ओलेकर यांना शिक्षकेतर अहिल्या पुरस्कार, ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री SC सावंत यांना धोमा गडदे आदर्श शिक्षक पुरस्कार, रेवणाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दिलीपराव वाघमाडे व सर्व स्टाफ यांना श्रीमती पार्वतीबाई गडदे स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। प्रास्ताविक भाषणात श्री दिलीपराव वाघमाडे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला, तर संस्थेचे सचिव SA पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला। संस्थेच्या विविध शाखांमधील राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य RS चोपडे म्हणाले, संस्थेतील अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी म्हणून देशविदेशात संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत। माझे विद्यार्थी व पालक हेच संस्थेचे खरे बळ आहे। पहिल्या सत्रात समन्वय समितीचे कार्यवाह BP सरगर यांनी आभार मानले। त्यानंतर स्नेहभोजन व रेवणाळ हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। दुसऱ्या सत्रात समन्वय समितीचे सहकार्यवाह PB स्वामी यांनी प्रास्ताविक केले। संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार AM वाघमाडे, मुंबई महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता शहाजीराव सौते व रामभाऊ म्हाळगी फाउंडेशन पुणेचे उपाध्यक्ष धोमा गडदे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन LT शेंडगे, खजिनदार SV अणुसे, ज्येष्ठ सल्लागार HK चव्हाण, AD फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड, संस्थेचे संचालक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सविता वाघमाडे मॅडम व सचिन हेगडे सर यांनी केले। दुसऱ्या सत्रात संचालक RD शेंडगे यांनी आभार मानले। स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सौ SD वाघमाडे, प्रवीण वाघमाडे, सुभाष कचरे, अनिल भनमाने, अंकुश गलंडे, श्रीमती KS जाधव, श्रीमती RH ओलेकर, श्रीमती सुजाता अणुसे तसेच रेवणाळ हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।